साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं. ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. रोजच्या प्रमाणे आज आपलं प्रवचन चालू होणार आहे. अमृत पेलेले अमृत पिणारे अमर सनातन विश्व हिंदू धर्म हा जो प्रश्न आहे सतत की सनातनी जो धर्म आहे हिंदू ते अमृत पेलेले आहेत आणि मग ते कायम अमर आहेत. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस अमृत प्रगट झालं आणि भगवान श्रीकृष्णाने मोहिनी राजाचं रूप धारण करून देवांना अमृत दिलं आणि दैत्यांना मदिरा दिली आणि सांगितलं की अमृत पेल्याशिवाय स्वर्गामध्ये कोणालाही प्रवेश नाही. त्यावेळेला तो करारनामा पास झाला आणि त्या करारनामा जो पास झाला त्यावेळेला कायदा पास केला देव लोकांनी सगळ्या की अमृत पेल्याशिवाय स्वर्गात कोणालाही प्रवेश नाही. म्हणजे दैत्य जे आहे त्यांना सुद्धा अमृत प्राप्त करण्याकरता झटपट करावं लागणार आहे. त्यांना जर अमृत मिळालं नाही तर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. हा कायदा हा नियम जगाच्या कच्छ अवतारामध्ये प्रगट झाला आणि त्यामुळं हे जे काय म्हणजे चेडे गोटे जादू टोना हे जे आहेत यांना अमृत नाही त्यामुळे यांना स्वर्गात प्रवेश नाही म्हणून ते पृथ्वीवर फिरतात आणि अमृत प्राप्त झाल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही. कारण अमर शरीर देवलोक जे आहे त्यांचं शरीर अमृतमय ब्रह्मवज्र कवचमय आहे. तसं आपलं पण जीवात्मा शरीर आहे त्याचं सुद्धा अस्तित्व अमृतमय झालं पाहिजे आणि आपल्याला
अमृत प्राप्त झाली पाहिजे, याशिवाय आपल्याला स्वर्गात प्रवेश नाही, ऐश्वर्य रिद्धी सिद्धी प्रसन्न. आता भूतियान मार्गाचे जे लोक आहेत, जादू टोना मानकडे खाणारे पिणारे, त्यांना भूतियान मार्गाचा सिद्धी प्राप्त होतात. जे पितृयान मार्गाचे वरण भात आमटी शाकाहारी, त्यांना पितृयान मार्गाचे पितर प्रसन्न होतात. आणि फळांची साधना करणाऱ्या दूध पिणाऱ्या यांना देवयान मार्गाचे देव प्रसन्न होतात. आणि नुसता फळांचा रस किंवा निराळे राहणारे जे साधू किंवा मोठे असतील, त्यांना ब्रह्मयान मार्गात जे ब्रह्म आहे ते प्रगट होतं आणि त्यात सिद्धी प्रगट होतात. म्हणजे अशी वस्तुस्थिती आहे. मग आपण आपला कुठं चाललो, कसं चाललो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये अणुयुद्ध आणि धर्मयुद्ध चालू असतं. आता या ठिकाणी की आपल्या शरीरामध्ये जे काही दैवी चैतन्य आहे ते प्राप्त होण्याकरता सोमरस सांगितलं प्यायला. करायचं दारू गांजा प्यायला इथं कुठेही व्याजात सांगितलं नाही. तेव्हा आपण व्याजाचा अभ्यास न करताना बगल पुराण किंवा काहीतरी मानसिक विकृतीचे ग्रंथ लिहून समाजाची दिशाभूल केलेली आहे. तर या ठिकाणी काय म्हणतात बघू आपण. तर याचा जो ऋषी आहे विश्व मना वयस्व ऋषी इंद्रदेवता आणि उष्णिक छंदन षडजा आणि स्वर, याच्यामध्ये हे ऋचा लिहिलेले आहे. हे ऋचामध्ये छंद आणि स्वरामध्ये असते. याचं कारण काय, तर ज्याप्रमाणे आपण धान्य पेरतो त्याला कोंब फुटतो, त्याप्रमाणे छंद आणि स्वर जे आहेत याच्यामधून निर्णय शक्त्या बाहेर पडतात. आता 2 नंबरचा व्होल्टेज जो याच्यात दिलेला आहे उष्णिक स्वरा, हा ब्रह्मदेवाचा आहे. इथून ब्रह्मशक्ती प्रगट होते. परंतु या ठिकाणी इंद्रदेवाने काय सांगितले ते पाहू. पराक्रम कसा चालतो. ओम रे अंग पुराचन जज्ञ वीर तरात्वत नके गयान यवतान बंधना. हे प्रिय इंद्रा, जगाचा दिग्विजय करणारा जो इंद्रदेव आहे तो देवाला नमस्कार केलेला आहे. प्राचीन काळापासून, अतिशय प्राचीन काळापासून, जगाच्या आरंभापासून तुझ्यापेक्षा अधिक बलवत्तर परिपूर्ण पराक्रमी असा कोणी वीर झाला असेल असे मला वाटत नाही. झाला नाही म्हणजे इंद्रा इतका पराक्रमी वीर म्हणजे लढणारा आणि सर्व दुष्टांचा संहार करणारा झाला नाही. मग ही शक्ती आपल्याला कशी मिळणार, तर 2 नंबर जो व्होल्टेज आहे तर इंद्रासारखी ताकद आपल्याला मिळाली पाहिजे. मग 2 नंबरचा जो व्होल्टेज आपल्या शरीरामध्ये आहे तो जर समजा 6 mm 10 mm आला तर जसा इंद्राला पराक्रम कोणी जोडीदार मिळाला नाही तशी शक्ती आपल्याला प्राप्त होणार. म्हणजे आपण सुद्धा इंद्रपदासारखंच लढू, आपला पराक्रम गाजू, जगात कीर्ती मिळू आणि वैभवशाली होऊ अशा दृष्टीने या ठिकाणी हे सगळं चालू आहे. व्होल्टेज नंबर 2 उष्णिक छंद वृषभ आणि वृषभ स्वर, याच्यातून ही शक्ती प्रगट होते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या शक्त्या प्रगट होतात ते व्होल्टेजमधून होतात. प्रत्येक व्होल्टेजमध्ये काय काय शक्ती साठवलेल्या आहे तिचं ज्ञान म्हणजे गुह्य ज्ञान आपण आता शोधून काढले ते सांगतोय. छंद आणि स्वर ज्याप्रमाणे निर्णय वाद्य वाजवल्यानंतर निर्णय आवाज निघतात तशा प्रकारचं या छंद आणि स्वरातून प्रत्येक वेळेला विशेष प्रकारे शक्ती प्रगट होते. जगामध्ये अतिप्राचीन काळापासून इंद्रदेव हा अतिशय पराक्रमी आहे. सोमरस पितो, नंतर तो दुष्टांचा संहार करतो आणि सगळ्या जगामध्ये अजिंक्य असं पद मिळवणार आहे. आणि तसं पद आपल्याला मिळवायचं असेल
तर आपला 2 नंबरचं जे बटन व्होल्टेज आहे ते आपल्याला 6 ते 10 mm कायम ठेवावं लागेल, तेव्हा आपल्याला तेव्हा फायदा होईल. तेव्हा या ठिकाणी धर्मयुद्धाचं जे तत्व आहे, जर 2 नंबरचं व्होल्टेज जर समजा 6 ते 10 झालं, तर आपल्या इंद्राच्या बाजूने कुंडलिनी शक्ती, सर्व देवता, नंतर आक्षण घेणारे जीवाणू, नंतर पवमान स्वामा, असे सगळे अमृत देणारे देव यांच्या बाजूने असणार आणि मग हे धर्मयुद्ध चालणार. याच्यामध्ये इंद्राला कायम जय मिळणार. परंतु जर आपला व्होल्टेज जर 2 नंबरचा 5 mm आला, तर कधी जय, कधी अपयश, कधी जय, कधी अपयश. आणि जर 3 नंबरवर हलटा तर 30% शक्ती आपल्याकडे राहणार. शत्रू 70% आपला हल्ला करणार. तेव्हा शत्रू जो आहे, त्या शत्रूजवळ काय असणार, अक्षणरहित जीवाणू असणार, गॅमा बॅटा किरण असणार घातक, आणि त्यांची अणुबॉम्ब शक्ती असणार. मग ती शक्ती आपल्याला सोडल्यानंतर मग आपल्याला काही जय मिळणार नाही, इतकी परिस्थिती अवघड आहे. मग ही हाणून पाळण्याकरता आपल्याला सोमरस प्यायला पाहिजे, आणि सोमरस प्यायल्यानंतरच आपल्याला ही शक्ती प्राप्त होते. म्हणजे जसं मटकीचं रूपांतर कोंबाला विजीवनसत्व होतं, तसं हा सोमरसाचं रूपांतर पुढं अमृतात होतं आपल्या शरीरामध्ये, आणि मग दैवी शक्ती, पाठबळ, ऐश्वर्य शक्ती वाढू लागते. स्वयंभू, कल्कीदत्त, परमेश्वर अवतार, वेद म्हणजे रक्तगट हे आपण सांगितले आहेत. तरी शक्ती मिळवण्याकरता आपलं समजा हे बी रक्तगट असेल आणि त्याचा 2 नंबर पॉवरफुल असेल, तर आपण इंद्रासारखी शक्ती मिळवू. जर आपला ओ रक्तगट असेल आणि 2 नंबरचा जो व्होल्टेज आहे तो जर 6-10 mm मध्ये आला, तर आपण इंद्रासारखे पॉवरफुल बनू. हे रक्तगट आपला असेल आणि त्याच्यामध्ये जर आपल्या 6 ते 10 mm जर काढून आला, तर आपला इंद्रशक्ती प्रकट होऊन आपण इंद्रिय सिद्धी प्राप्त होऊन आपण जय मिळू शकतो. आता बी रक्तगट आहे, त्याचा सुद्धा 2 नंबरचा व्होल्टेज 6 ते 10 mm आला की तो सहज जगामध्ये जिंकू शकतो. म्हणजे प्रत्येकाला 2 नंबर व्होल्टेजची गरज आहे. कोणता रक्तगट असला तर 2 नंबरचा व्होल्टेज तुमचा पॉवरफुल शक्तिशाली पाहिजे. तेव्हा इंद्र जो अति प्राचीन काळापासून इंद्राची शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला मिळणार, ती सिद्धी प्राप्त होणार, ते ऐश्वर्य प्राप्त होणार, आपण जगामध्ये मोठे हो, लढू आणि जिंकू शकतो. आता पुढं यांनी काय सांगितलंय, सामर्थ्याने तुझ्यापेक्षा परिपूर्ण अधिक बलशाली असा कोणी झाला नसेल, तुझ्या अधिक स्तुत्य असाही कोणी झाला नसेल. आता याचं कारण असं आहे का, हा इंद्र म्हणजे देवांचा राज आहे, आणि दस्यू, अनार्य वगैरे अशा ज्या पूर्वीच्या प्रथा होत्या, निर्णय दस्यू नावाचे सैन लोक होते, राक्षस. त्या दस्यू नावाच्या राक्षसांना इंद्रदेवाने संपून टाकलं. म्हणून आज आपली प्रजा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 2 नंबरचा व्होल्टेज प्रत्येकाचा कुठल्याही रक्तगटात तुम्ही असला तरी तो पॉवरफुल बनला. पण कसा बनायचा पॉवरफुल, सोमरस प्यायचा, ए बी वाल्याने गणपती भक्ती करायची, ओ वाल्याने विष्णूची, ए वाल्याने शंकराची, बी वाल्याने सूर्यनारायणाची भक्ती करायची. हे केल्यानंतर तुमचे हे व्होल्टेज इंद्रासारखे पॉवरफुल बनून तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होतं मानवाला. हा इतर महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. तर त्या मुद्द्याप्रमाणे आपण हे पाहतो. मग आपल्या शरीरामध्ये जे अल्फा किरण तयार होतात, एक जण विचारू आपल्या शरीरातले अल्फा किरण कोणत्या व्होल्टेजवरून तयार होतात, याला पुरावा काय, तर अल्फा किरण हे निळसर, फिकट निळसर असतात, आणि ते जो फिकट निळसर रंगाचं निळा स्वाधिष्ठानप्रमाणे मणिपूर चक्र आहे, विष्णू भगवंताच 3 नंबर, याच्यामध्ये जास्तचं प्रमाण जास्त आहे. म्हणून या ठिकाणामधून अल्फा किरण प्रकट होतो. आता 3 नंबर मधून अल्फा किरण किती प्रकट होतो याचं आपण आता गणित करणार आहे. जर समजा आपला 3 नंबर व्होल्टेज
6 ते 10 mm येत असन तर आपल्या शरीरामध्ये 100% अल्फा किरण लढणार आणि जे गॅमा बेटा किरण आपल्या शरीरामध्ये येऊन देणार नाही. ऑक्सिजन रहित ज्या जीवाणू आहेत ते येणार नाहीत. एवढी ताकद वाढणार म्हणजे आपलं जीवन सुरक्षित राहणार आहे. धोका पोचणार नाही म्हणजे आपलं धर्मयुद्ध आपण जिंकू शकतो. तर 3 नंबरचं जे बटन आहे हे जर समजा 5 mm आलं तर 50% दैवी शक्ती आणि 50% अणुशक्ती अशा दृष्टीने एकमेकांच्या प्रहार होऊन याच्यामध्ये सतत कल चालू राहणार आहे. आणि आधी कोणी जर हा 3 नंबर आला तर कधी जय कधी पराजय असं चालणार ना. आणि जर निगेटिव्ह आला तर आपल्याला अल्फा किरण अजिबात प्रकट होणार नाही आणि मग आसुरी किरण शरीरात उतरून त्या व्यक्तीचा नाश होतो. म्हणजे त्याच्या सर्व अनुभवांचे परिणाम होणार आहेत. कारण अल्फा किरण जे आहे हे जस्त सोनं आणि शिस याच्यामधून आरपार जात आणि याच्यामधून गॅमा आणि बेटा किरण जे आहे ते शरीरामध्ये शिरत नाही. त्यामुळे शरीराचा नाश होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. तेव्हा आपल्या शरीरातली जीवपेशी जी आहे प्रत्येकाची ती 99% जर त्याच्यात पाहिजे तेव्हा 100% अल्फा किरण आणि ऑक्सिजन घेणारे जीवाणू नंतर पवमान सोमा कुंडली सगळे शक्ती आपल्या बाजूने उभे राहणार आहेत. आणि त्यामुळं हे जे काही अणुबॉम्बचे जे समाजामध्ये पसरलेले कण आहेत ते सगळे कण आपल्या शरीरावर किंवा येणार नाही, नष्ट होणार. म्हणून आपलं व्होल्टेज नंबर जो आहे तो पॉवरफुल पाहिजे 3 नंबरचा. या 3 नंबरमधून अल्फा किरण प्रयोग होतो. मग 4 नंबरमधून काय होतं? 4 नंबरमधून शिवशक्ती प्रगट होते. त्याचा खंडोबा प्रगट होतो. भगवान शंकर प्रगट होतात आणि दैत्यसे मारले, मैल दैत्य अमुक दैत्य संहार केला. तसे हा दुष्टांचा संहार म्हणजे ऑक्सिजन रहित जीवन आपल्या शरीरामध्ये 4 नंबरचा व्होल्टेज येऊ देत नाही. पण त्याचा नंबर 6 ते 10 mm पाहिजे. 5 नंबरचा व्होल्टेज जो होतो इंद्रदेवाचा आहे. इंद्र सैन्य, स्वर्गीय सैन्य. मग स्वर्गामध्ये स्वर्ग टिकून ठेवण्याकरता किंवा आपलं स्वर्गस्थान कायम टिकून ठेवण्याकरता आपल्या 5 नंबरचा जो व्होल्टेज आहे तो 6 ते 10 mm जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण स्वर्ग शक्ती मिळवू शकतो. स्वर्गात जाऊन राहू शकतो. स्वर्गाचं ज्ञान मिळवू शकतो. म्हणजे इतकं अद्भुत ज्ञान याच्यामध्ये आहे. हे सगळं नवज्ञान आहे. तुम्हाला कोणी अजून जगात हे ज्ञान सांगितलेलं नाही आणि त्यांना सांगता पण येणार नाही. कारण वेदाचं जे गुह्य आहे, वेद आपल्यावर जेव्हा बोलायला लागते तेव्हा हे ज्ञान होत. जोपर्यंत वेद आपल्याला बोलत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे सगळे बोलके वेद आहेत. दिव्य शरीर धारण करून ते आपल्याला बोलायला पाहिजे. ते बोलल्यानंतर आपल्याला त्याचं गुह्य ज्ञान होतं. तसं होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. शत्रूचा संहार करणारे व्होल्टेज नंबर 4 ब्रती छंदमान नंतर स्वर. या स्वरात आपण जेव्हा मंत्र म्हणू तेव्हा आपल्या बाजूचे शत्रू दुष्ट लोक आहेत त्रास देणारे ते सरळ होतात किंवा नष्ट होतात. आणि 5 नंबर जो व्होल्टेज आहे तो 6 mm 10 mm पाहिजे. तेव्हा इंद्रदेव प्रत्यक्ष प्रगट होणार, आपल्या बाजूला लढणार. सामर्थ्यशाली अतिथी इंद्रदेवाचं रहस्य आलं. 5 नंबरला इंद्रदेव प्रगट होतो आणि त्याचा इतका प्राचीन काळापासून इतका मोठा पराक्रमी लढणारा कोणीच नाही. मग तशी शक्ती आपल्याला आली पाहिजे. मग सोमरस पेल्यानंतर आपल्या शरीराचं परिवर्तन होऊन अमृत प्राप्त होऊन ज्या 5 नंबरचा व्होल्टेज 6 ते 10 mm आला की आपल्याला इंद्र शक्ती प्रगट होऊन आपण सुद्धा जगामध्ये पुढारी, मोठेपणा, धर्म, भौतिक, दैविक, आध्यात्मिक शक्ती मिळवू शकतो. असे दृष्टीने हे शास्त्राच्या गुह्य आहे.
त्याचं ज्ञान आता आपण सांगत चाललेलो आहे. तर ते आपण नेहमी सतत पाहिलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये जे व्होल्टेज आहेत किती 6 व्होल्टेज मुख्य मानलेले आहे. 7वा तो 6 पॉझिटिव्ह होते आणि तेव्हा 7वा परत होतो जी वेद छंदो काळडिगा आणि तो सगळ्यावर नियंत्रण करतो. असे हे प्राचीन काळापासून आलेलं शस्त्र आहे, त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. आपण धर्माचं शास्त्र पाहताना अमृत पेलेले जे जीव आहेत, देव आहेत, त्यांची भक्ती आपण केली पाहिजे. जे अमृत पेलेच नाही त्यांची भक्ती करून आपण वाया जाणार. चेडे, गोटे, भानावती, काळी विद्या, गेमा, बॅटा असे जे किरण आहेत सगळ्यांना अक्षण यांच्यात नाही. अक्षण नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत. अक्षण शरीरात टिकून देत नाही गेमाने बॅटा किरण असे. आणि त्यांचे जे सैन्य आहे ते जीवाणू आहे अक्षण रहित. म्हणजे त्या जीवाणूला अक्षण नाही म्हणजे सगळं सैन्य अणुबॉम्बच्या युद्धातलं सैन्य आहे. अणूचं सैन्य आहे ते आपला हल्ला करतं. त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती, धंद्याची प्रगती किंवा कुठली होऊ शकत नाही. हे 3 नंबरचं बटन जे आहे त्याच्यामधून अल्फा किरण बाहेर पडतात. आणि याशिवाय दुसरं लक्ष्मीनारायणचं म्हणजे 3 नंबरचं बटन हे पैशाचं बटन आहे. पैशाचं ज्याला खूप श्रीमंत होण्याची इच्छा असेल त्याने आपला 3 नंबरचं बटन 6 ते 10 mm कायम ठेवलं पाहिजे. त्याच्या हातामध्ये कायम लक्ष्मी पैसा हलका येत राहील, त्याचं दारिद्र्य योग संपतो. त्याच्याकरता आपल्या रक्तगटावर आपण भक्ती करायची आणि याला स्वच्छ सुधारणा करायची. माझ्या असे बरेच लोक आले तर त्यांचे 3 नंबरचं कार्डिगम निगेटिव्ह, कोणाचं आधी कोणी, आणि सगळे कर्जबाजारी झालेले होते. खायला अन्न नाही अशी अवस्था. 2 पैसे कुठून मिळणार. म्हणले बाबा आम्हाला काय उपाय सांगा बाबा. म्हणलं मी सायंटिस्ट योगी आहे, ते तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने चालून तुमचा ECG काढा. सगळ्यांनी ECG काढून आणले आणि त्याच्यामध्ये 3 नंबरचं बटन तपासलं. ते तपासल्यानंतर ते भरलं 2 mm 3 mm म्हणजे 30%. म्हणजे 70% याच्यामध्ये दैवी शक्ती म्हणजे लक्ष्मी शक्ती नाही. म्हणजे या लक्ष्मी मिळू नये, पैसा हातात येऊ नये म्हणून गेमा, बेटा आणि जंतुराई जीवाणूने आपला हल्ला केलेला या ठिकाणी त्या गटावर दिसला. मग त्यांना कल्की दत्त महाराजांची भक्ती करायला सांगितली आणि ती भक्ती सुरू केल्यानंतर रक्तगट मंत्र म्हणायला सांगितला आणि काही सोमरस प्यायला सांगितला. फळांचा रस म्हणजे ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस हे पेत राहायचं. असं 3 महिने सगळ्यांनी केलं. त्याच्यानंतर ते व्होल्टेज तपासले, परत 30 काढा. तर 3 नंबरचं व्होल्टेज जे आहे ते 6 mm 10 mm आलं काय. आणि प्रत्येकाला अशी काय नवीन बुद्धी सुचली की ते कोट्याधीश बनले काय. कोट्याधीश आज बनून कोट्याधीश आहेत ते. म्हणजे आपल्या शरीरात बदल होतो. मग जादू आली नाही, करणी आली नाही, भानाच्या बापा आवडेल त्याचं वारं घेन हे जे कुठं आहे ते बंद करा. डॉक्टरकडे जा, ECG काढा, त्याच्यावर काय परिणाम होतं तपासून पहा. अधिक माहितीसाठी विश्वक्रांती नवे ज्ञान यूट्यूबवर आपलं चॅनल आहे, तो अवश्य तुम्ही पहा, तुम्हाला माहिती मिळेल. अधिक माहिती मिळत असताना शिवला या, अधिक माहिती शिकू. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या शरीरामध्ये जे काही घटक आहेत ते घटक आपल्या कार्डिक जो आहे कार्डिग्राम तो व्यवस्थित पाहिजे. साई बटन जेव्हा आपली 6 ते 10 mm येतील तेव्हा 7वं बटन तयार होत जगतीच्या निश्वासवर. आणि ते एकदा प्रकट झालं की आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. भौतिक सुख, शरीर उत्तम, दैवी सुख, देवदेवता प्रसन्न,
आध्यात्मिक ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, कसं राहतो, काय करतो, सगळं इत्तमभूत ज्ञान होतं. आणि जिवंतपणेच आपण अनंत कोटी ब्रह्मांडात जाऊन चक्कर मारून येऊ शकतो, अशी सिद्धी याच्यामध्ये आहे. ती सिद्धी मिळवण्याकरता आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. ही सिद्धी पूर्वी रामप्रभूला वशिष्ठ ऋषींनी दिली होती. मग वशिष्ठ ऋषी रामप्रभू गुरु शिष्य. मग एक दिवस हे ध्यानस्थ बसले, दोघांनी आपल्या शरीरातले जीव बाहेर काढले, जीवात्मे, आणि दोघं अनंत कोटी ब्रह्मांडात फिरले. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जीवसृष्टी आहे. प्रत्येक ब्रह्मांडात जीव असे अनंत कोटी ब्रह्मांड पाहून पुन्हा पृथ्वीवर आले आणि आपल्या शरीरामध्ये स्थानापन्न झाले. तर अशा दृष्टीने हे जे ज्ञान आहे ते मिळवण्याकरता तुम्हाला साई बटणं जे ते पॉझिटिव्ह ठेवावं लागणार आहेत. मी झालो ब्रह्मन, मी झालो आत्मा, मी झालो देव चालणार नाही. दोन महाराज होते, ते म्हणलं आम्ही दोघं देवाची भक्ती करतो, आमचं आज टिकंक नष्ट होईल. मी म्हणलं तुमचा विषय दाखवा. दाखवलं काढून. एका महाराजांचे साई बटणं 3 2 यावर किंवा निगेटिव्ह होते, आणि दुसरा महाराज जो होता त्याची साई बटणं 6 mm ते 10 mm पॉझिटिव्ह होती. मग त्या दोघांना सांगितलं तुमचा असतो कायम टिकन राहील, तुमचा असतो पृथ्वीवर राहणार नाही, कारण तुमचे व्होल्टेज कमकुवत आहेत. बरं ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. पुढे दोघांनी आपली शरीर सोडली. 2 गावच्या असल्यावर दोघांनी समाजा बांधल्या, आणि मग दोन्ही समाजापाशी लोक दर्शनाला यायला लागली. तर ज्याचे कार्डिगम पॉझिटिव्ह होते साई, त्या ठिकाणी आल्यानंतर लोकांना दृष्टांत, साक्षात्कार, गुप्त संदेश अशा दृष्टीने चमत्कार व्हायला लागले, आणि आत्म्याची पॉवर्स तयार व्हायला लागली. सगळ्या समाजाचं कल्याण व्हायला लागलं. तर दुसरा जो होता निगेटिव्हचा, तिथं गेला तिथं माणसाला त्रास व्हायला लागला, कारण त्याच्या जे पॉवर जी होती ती अक्षररहित जीवाणूची होती. गेमा बॅटा करण्याची शक्ती शरीरात होती, आणि तो बाहेरून जरी नास्तिक असला तरी आतून त्याचे व्होल्टेज गेल्यामुळे तो नास्तिक झालेला. त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना त्याचं दर्शन होण्याच्या ऐवजी भूतान दर्शन व्हायचं, त्रास व्हायचा, आणि लोक परत जायचे बंद झाले. अशा दृष्टीने जे काही महाराज आता आहेत त्यांचे व्होल्टेज साई बटणं जर पॉझिटिव्ह असतील 6 ते 10 mm, तर त्यांना इंद्रासारखं पद प्राप्त, इंद्रपद प्राप्त होईल, आणि मग त्यांचं अस्तित्व पृथ्वीवरती शरीर सोडल्यानंतर कायम टिकून राहतं, नष्ट होत नाही. पण ज्याचे कार्डिगम निगेटिव्ह झालेत आणि त्याच्यामध्ये कमी शक्ती आहे, त्यामुळं त्यांचं अस्तित्व पृथ्वीवर टिकत नाही, किंवा स्वर्गात ते पण जाऊ शकत नाहीत. मग आता ज्याचे व्होल्टेज 6 ते 10 mm आहे, पॉझिटिव्ह आहे 6 ते 10, त्याला ईश्वर प्राप्ती होते, त्याला पुन्हा जन्म नाही, तो देवरूप होतो आणि देव ब्रह्मस्थितीत राहतो. ज्याचे व्होल्टेज वाकडे तिकडे असून ते जर समजा काही व्होल्टेज निगेटिव्ह काही पॉझिटिव्ह असतील तर त्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही, अस्तित्व राहत नाही, आणि त्याचा फायदा होत नाही. अशा दृष्टीने हे महाराज आहेत. जिवंतपणे मोक्ष मिळेल का नाही हा महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक पुढे आहे. मग आता अंधश्रद्धा नको, हे अंधविश्वास असं होईल असं इथं चालत नाही वेदात. इथं प्रत्यक्ष प्रमाण चालतं. साई बटणं जेव्हा पॉझिटिव्ह असतील 6 ते 10 कार्डिगमची, तेव्हा त्या माणसाला जिवंतपणीचं ईश्वर प्राप्ती होते आणि मोक्ष मिळतो, म्हणजे इतकी त्याची ताकद वाढते. आणि ज्यांचे कार्डिगम 2 किंवा 3 आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी
त्यांना बॅटाने आक्षण रहित जीवाणू तयार होऊन त्यांना जन्म मिळत नाही, कुर्मे कीटक अशा जन्मात जातात. म्हणजे तुम्ही कुठल्या जन्मात जाणार आहात, देव जन्मात जाणार का भूताच्या जन्मात जाणार, दोन निर्णय आता होणार. तुमचे कार्डिग्राम 6 MM 6 बटणं जे आहेत ते 6 ते 10 MM आले का तुम्ही देव बनणार, देव लोकात जाणार, सुखात जाणार, तुम्हाला पुनर्जन्म नाही. आणि ज्यांचे कार्डिग्राम 6 ते 1 ते 6 पर्यंत 2, 3 किंवा आधी कोणी आहेत त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो किंवा पिशाची ओळी जाऊन राहावं लागतं. अशी अत्यंत कठीण परिस्थिती आपल्या समोर आहे. म्हणजे हे युद्ध चालू आहे, अणुयुद्ध. अणुयुद्ध म्हणजे आपले सगळे चांगलं नष्ट करायचं हे अणुयुद्ध, आणि नष्ट चांगलं वाईट हे जे चांगलं करायचं किंवा चांगलं अजून चांगलं करायचं हे धर्मयुद्ध. अशा दृष्टीने हे सगळं आपल्या शहरामध्ये सतत चालू असतं. आणि त्यामुळं आपल्याला जगाच्या इंद्रपद प्राप्त व्हायला पाहिजे, हा महत्त्व म्हणतो. इंद्रपद प्राप्त होण्याकरता, देवांचं राजाचं पद जे आहे ते पद मिळवण्याकरता आपल्याला 6 म्हणजे व्होल्टेज नंबर 1 to 6 म्हणजे 6 MM ते 10 MM आला की आपल्याला इंद्रपद प्राप्त होतं. आपण इंद्राच्या स्वरूप होतो. देवाचा जो राजा इंद्र त्याचा आपला मान मजा मिळते आणि कीर्ती वाढते. आता अलीकडे काय झालंय, कोंबडीचा चिव 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 चिव, धर्माचा व्याजाचा अभ्यास नाही, आणि थोडेफार चमत्कार दाखवला, भूत दाखवतात, देव दाखवतात. हातातून समजा भांडार काढणे, त्या भांडार देव बी काढून दाखवतो, आणि पिशाचे पण हातातून भांडार काढून दाखवतो. आपण त्या विश्वास ठेवा दोन ठिकाणी देव आहे, पण तसं नाही. कारण तुमचे चमत्कार जर वरून दिसत असले तरी आतून कार्डिग्राम पाहायचे. माझ्याकडे अशी काही माणसं आली म्हणजे आम्ही देव आहोत, आमच्या हातून अशा वस्तू निघतात, रुद्राक्ष निघतात, पैसे निघतात, आम्ही लोकांना देतो, चांगलं होतंय. म्हणजे ठीक आहे, मग तुमचं तुम्ही बघा. नाही म्हणे आमची परीक्षा पाहायची. मग तुमची मला व्होल्टेज तपासून घेऊन या. मग त्याने ते व्होल्टेज आणले, तर ते 6 बटणं ज्याची आहेत पद्धतशीर त्याच्या अंगात दैवी शक्तीचा 100% प्रादुर्भाव, समाजाचं कल्याण त्याचं होत आहे, हे सिद्ध झालं. दुसरा होता त्याचा कार्डिग्राम पाहिला तो 2 किंवा 0 अशा अवस्थेत तो 6 बटणं. त्यामुळं त्याचं अशा अवस्था म्हणजे पेशाची ओवणी बनली. त्याला देव योनीत प्रवेश मिळाला नाही. शरीर सोडल्यानंतर अशी जिवंतपणेच आपल्याला आता स्वर्गात जायचं का यमराज्यात जायचं तर निर्णय आपण करू शकतो. मग आता आपला समजा तर तुमचे कार्डिग्राम खराब झाले, तुम्ही अवस्थेत आपल्यावर जायची इच्छा आहे, तर सोमरस प्या, फळांचा रस, आणि रक्तगडापावडी मंत्र व्हायचा, ये बिनी गणपती, ओने विष्णू, येणे शिव, आणि बिनी सूर्य, अशी भक्ती करायची. अशी भक्ती केल्यानंतर तुम्हाला कार्डिग्राम सुधारणार. मग ईश्वरी तुम्ही अमृत सोमरस पिणार, मग संतृप्त अवस्था होणार, मग देव लोकांचं तुमचा साक्षात भेट होणार. अशा दिशेने हे शास्त्र आहे. हे शास्त्र प्रत्येकाने पाळलं पाहिजे, अवगत केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता इथून पुढे प्रत्येकाच्या घरामध्ये जे खाणारे पिणारे आहेत त्यांच्या घरामध्ये हे भूत बनणार, त्यांना स्वर्गात जागा नाही. कारण व्होल्टेज कमी झाली तर वर जाता येत नाही. आणि जे शाकाहारी आहेत किंवा फळाहारी आहेत त्यांच्या घराण्यामध्ये व्होल्टेज पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळं काही न करताना ते स्वर्गात जातात, देव लोक राहतात. असे ते सगळं साधन आहे, ते आपण केलं पाहिजे. इंद्रासारखं पद मिळवायचं, इंद्रपद प्राप्त, देवांचा राजा. तो आपला देवांचा राजा होता येईल का नाही हा प्रश्न आहे. आपले 6 व्होल्टेज पॉझिटिव्ह 6 ते 10 MM असले की इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्रपदाजवळ आपण जाऊन अधिकारी बनणार, नियंत्रण करणार, असं उत्तर मिळतं किंवा अधिकार प्राप्त होतो.
आणि ज्याचे व्होल्टेज 6 बटणं निगेटिव्ह आहेत आणि 2-3 यम आहेत, अशा माणसाला, अशा भक्ताला पिशाची एवढी प्राप्त होते, त्याला स्वर्गात प्रवेश नाही. याच्याकरता जिवंतपणेच आपण आपला निर्णय करू शकतो आणि तो निर्णय केल्यानंतर आपल्याला सुख समाधान मिळतं. समजा तुमचे हात पुढे गेलेच नाहीत, पुढं तुम्हाला जर समजा काळीगाम तुमचा व्यवस्थित नाही, मग फळं खा, दूध प्या, असं जर तुम्ही केलं, मका, वाटाणा, हरभरा, मका, वाटाणा, हरभरा हे जेव्हा तुम्ही सतत खाल्लं ठुलं तर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती, नंतर दैवी शक्ती, धर्मविद्यात तुमचा कायम जय होईल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही धान्य खाल्लं तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणे कठीण आहे. कारण हे दोन्ही चारी पदार्थामध्ये दैवी अमृतकणाचे गुणधर्म आहेत आणि यांच्यामधून आक्षण देणारे जीवाणू, पवन, सोमा, देवता, कुंडळणी, अल्फा किरण हे आपल्या बाजूने, अजून दैव देवता आपल्या बाजूने असतात आणि त्यामुळं आपल्याला जय मिळेल, ईश्वर प्राप्तीचा जय मिळतो. हे धर्मयुद्ध आपल्या शरीरात चालू आहे, त्याचा आपल्याला जय मिळणार. आणि अणुबॉम्बचे कण आपल्या शरीरात कसे येतात? जर समजा आपल्या शरीरामध्ये तुम्ही ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ काही खाल्लं, हे 4 पदार्थ न खाताना, तर तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण प्रगट होणार नाहीत, कुंडळी जागी होणार नाही, नंतर तुम्हाला दैवी शक्ती मिळणार नाही, नंतर जे अक्षांचे जीवाणू आहेत ते पण तुमच्या शरीरात प्रगट होणार नाहीत. हा इथं मोठा प्रश्न आहे. अक्षण देणारे आपल्या शरीरामधले 4 पदार्थ, मका, वाटाणा, हरभरा, याचं नेहमी सेवन झालं पाहिजे. आणि तुरीची डाळ हे 4था पदार्थ. कुठल्याही कडधान्य खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात अक्षण तयार होत नाही. तुरीची डाळ खाल्ली कडधान्यामधून वरण करून तर आपल्या शरीरामध्ये प्राणवायू अक्षण तयार होतो. मग आपल्या शरीरात सोमरस, त्याची शक्ती उतरते, ईश्वर प्राप्ती होते. आपल्या शरीरामध्ये सोमरसापासून ईश्वर प्राप्ती होण्याकरता आपल्याला खोबरं, नंतर मका, वाटाणा, हरभरा हे असं सतत भोजन पाहिजे. तेव्हा आपल्या शरीरात दैवी शक्ती 24 तास टिकून राहते. व्होल्टेज व्यवस्थित पॉवरफुल असतात, तेव्हा आपलं जीवन कायम आहे. तेव्हा आपलं दर 6 महिने तुम्ही तुमचं व्होल्टेज तपासून पहा, काळजी घ्या, त्यात काय फरक असेल डॉक्टर औषध घ्या. नसेल तर मग आपलं शिरूरचं कलकत्ता महाराजांचं मंदिर इथे येऊन त्याची ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला फायदेशीर पडत आहे, पडणार आहे. भीतीचं काही कारण नाही. उद्या जरी अणुबॉम्ब पडला आणि तुम्ही जर समजा तुरीची डाळ, मका, वाटाणा, हरभरा आणि खोबरं हे जर कायम खाता असतान तर तुम्हाला अणुबॉम्बची कुठलीच भीती नाही. आपण देव धर्मयुद्धात जय मिळू. गॅमा, बेटा किरण शरीरात प्रवेश करणार नाहीत. अक्षणरहित जे जीवन आहे ते शरीरात येणार, ते नष्ट होणार. इतकं महत्त्व या ठिकाणी आहे. म्हणून हा जो हिंदू धर्म आहे आपला, हा हिंदू धर्म अमृत पेलेला आहे, अमृत पिणारा आहे, सनातन आहे, विश्व हिंदू धर्म आहे, अमृत पिणारा हिंदू धर्म म्हणून सांगितलं. हिंदू धर्म हिंदू म्हणजे चंद्र, सोम परमात्मा. अमृत देणारा जो देव आहे त्याला हिंदू म्हटलेलं आहे.
आणि अमृत पिऊन राहणारे जे भक्त आहेत, जो समाज आहे, त्याला हिंदू धर्म म्हणजे हिंदू धर्म अपभ्रंश. हिंदू धर्म म्हटलं, हिंदू धर्म म्हणजे अमृत पिऊन जगणारा जो धर्म, अमृत तो धर्म म्हणजे हिंदू धर्म, अमृत पिणारा. या दृष्टीने आपण आपला विचार केला पाहिजे की आपला धर्म म्हणजे हिंदू धर्म जो आहे सनातन, तो हे अमृत कडून मिळतं आपल्याला. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात भूमी विषोरताय दशांगुलम, हा जो परमेश्वर आहे. भूभुव स्वा महाजना तपम सत्यम गणेश श्लोक, ब्रह्मलोक, श्लोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्त, विराट लोक, याच्याही पहिले जो परमेश्वर आहे. ओम सहस्र शीर्षा सहस्र सहस्रपात याचं या भगवंत अमृत आहे. ते अमृत आपल्याला मिळवायचंय. सोमरस प्यानंतर सोमरसाच्या आकर्षणामुळं अमृत आपल्याकडे येतं. ज्याप्रमाणे चुंबकाला लोखंड चिकटतं, तशा प्रकारचं सोमरसामुळं आपल्याकडं एक विशेष प्रकारचं शक्ती तयार होते आणि त्या शक्तीमुळं त्या भगवंता जे अमृत आहे त्याचं ते आपल्याला मिळून आपल्या शरीरात उतरतं. त्यामुळे आपला जो जीवात्मा आहे अमर राहतो, नष्ट कधी होत नाही. ओम श्री अमृतमंथने स्वर्गगत महाराज की जय. स्वयंभू महापंच महासागरेश्वरी अनुसया माता महादुर्गा शाकंभरी देवी की जय. श्री गुरुदेव दत्त. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.